आजचा हा दिवस गुढीपाडव्याचा दिवस आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी श्री सद्गुरू सीताराम बाबा श्री क्षेत्र सीतारामगड खर्डा यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री हरिभक्त पारायण सद्गुरू सागर मालिंग महाराज नगरे यांनी चालू केलेला श्री संत परमपूज्य नानाबाबा गीते दिगोळकर मठ पंढरपूर यांच्या फडाचा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा यांच्या निश्चिम कृपेने श्री सिद्धसंत सीताराम बाबा, श्री सिद्धसंत गीते बाबा, संत श्यामनाथ महाराज, अखिल भारतातील सर्वच संत सर्वांच्याच कृपा आशीर्वादाने सुरू होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह फिरता नारळी सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील पहिल्या दिवसाची सेवा अर्थात प्रत्येक दिवशी 2 सेवा होतात, कीर्तन रूपी 2 सेवा होतात. त्यातली पहिली सेवा माझ्याकडं सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, आमचे जिवलग मित्र आदरणीय हरिभक्त पारायण या गावचं भूषण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार जालेंदर महाराज भोरे, खऱ्या अर्थानं गावाची शान, गावाची शोभा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात महाराजांनी कीर्तन केलं की समजतं की वाला हे गाव. कारण जालेंदर महाराज भोरे पुढं चुकत नाहीत ते वाल्लेकर टाकायला. अभंगाची भाषा पाहिली तर अत्यंत साधी, सरळ आणि सोपी. अभंगाच्या पहिल्या शब्दापासून अभंगाच्या शेवटच्या चरणातल्या शेवटच्या शब्दापर्यंत जर अभंगाकडे पाहिलं तर असा एकही शब्द नाही की ज्या शब्दाला प्रतिशब्द घ्यावा. एवढा साधा, सरळ आणि सोपा अभंग आहे. संत तुकोबराय अभंगामध्ये एक विचार करायला सांगतात. कसा विचार? सारासार विचार करायला सांगतात. सारासार विचार म्हणजे काय? तर अनेक विचारांचा विचार केला त्यातील सर्वोत्तम विचार उचलून जर घेतला तर त्याला सार विचार म्हणायचं आणि राहिलेले विचार हे आसार विचार. येते का लक्षात? एखाद्या टोपल्यामध्ये शेंगदाणे आणि भुईमुगाच्या शेंगा फोडून टाकल्या टरपले सहित, त्यातले शेंगदाणे वेचून घेतले, राहिले टरपले. आता शेंगदाणे वेचून घेतले, हे काय झालं? आसार. काय झालं? सार. हा, शेंगदाणे वेचून घेतले, हे काय झालं? सार. आणि उरलेले टरपले आसार. तुम्हाला राजहंस पक्षी माहिती आहे का? नाव तर ऐकून असेल. राजहंस पक्षाला जर एखाद्या पातेल्यात दूध आणि पाणी मिक्स करून टाकलं, 2 तांबे पाणी आणि 1 ग्लास जर दूध टाकलं त्यात, तर राजहंस पक्षी काय करतो? त्यातलं फक्त दूधच वेचून घेतो आणि 2 तांबे पाणी शिल्लक ठेवतो. मग वेचलेलं दूध हे काय? सार. आणि राहिलेलं पाणी आसार. अशा प्रकारचा अनेक विचारातून एक विचार जो सार विचार आहे तो विचार लक्षात घेतला तुकोबरायाने आणि तो विचार आपल्याला सांगितला. कोणता विचार? नामधरा कंठी विठोबाची. भगवंताचं नामचिंतन घ्या. जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काळ आपल्याला मिळालेला आहे, जे आयुष्य आपल्यासाठी मिळालेलं आहे, या आयुष्यामध्ये आपलं मुख्य कर्तव्य काय? तर भगवंताचं नामचिंतन हा सार विचार आहे. मग त्यानं काय होईल? तर तुकोबराय सांगतात त्याचं चिंतन केलं तर तुमच्या जीवनामध्ये आलेली सगळं संकट निघून जातात. काय होतात? संकट निघून जातात. नवे या भवसागरातून तरुण जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये. तुकोबराय सांगतात काय? जीवनामध्ये कळत नकळत आलेली जेवढी काही संकट आहेत त्या संकटातून पार होण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. अजून काय? तर या जीवनाच्या भवसागरातून तरुण जाण्याचं सामर्थ्य या भगवंताच्या नामचिंतनामध्ये तुकोबरायाने सांगितलं. पुढं काय सांगतात? तुकोबराय बोलतात की प्रत्येक जण जन्माला आला की त्यांनी भगवंताचं नामचिंतन घ्यावं. मनुष्य जन्म ज्या जीवानं धारण केला त्या जीवानं भगवंताचं नामचिंतन करणं अनिवार्य आहे, करावंच लागतं. का? तर त्या नामचिंतनामुळं काय होतं? तर तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात तुमच्या 1 पिढी 2 पिढी 3 पिढी नाही तर तुमच्या येणाऱ्या कोट्यावधी पिढ्या पुण्यवान झाल्याशिवाय राहत नाहीत. तुकोबरायाने सांगितलं. कसं? पण त्या भगवंताचं नामचिंतन घ्यायला पाहिजे. कसं घ्यायला पाहिजे? भावे गाता गीत विठोबाचे.
त्या भगवंताचं नामचिंतन गाथ आणि भावपूर्ण अंतकरणानं जर घेतलं तर तुमच्या एक नाही दोन नाही कोट्यावधी पिढीचा उद्धार, कोट्यावधी पिढी पुण्यवान झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल अभंगाचा भाव मी तुमच्या समोर मांडला. अभंगाचा भाव असाच असेल असं नाही, पण माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पमतीप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बघा, खऱ्या अर्थाने सर्व संत मांदियाळीकडे जर पाहिलं तर प्रत्येक संतांनी आपल्या जीवनामध्ये येऊन फक्त एकच केलं, काय तर भगवंताचं नामचिंतन घेतलं. काय केलं? भगवंताचं नामचिंतन केलं, प्रपंच केला. जेवढ्या श्रीमंतीनं प्रपंच संतांनी केला तेवढ्याच श्रीमंतीनं परमार्थ संतांनी केला. काय केलं? जेवढा प्रपंच केला. बघा, जीवाकडे जर पाहिलं तर जीवाचं लक्ष प्रपंचाकडे आहे, पण जे उपयुक्त आहे आपल्यासाठी काय परमार्थ, तो परमार्थ बाजूला सारला जातो. परंतु संतांनी तसं नाही केलं. जेवढा प्रपंच केला त्याहीपेक्षा जास्त चांगला संतांनी परमार्थ केला. म्हणून संत आपल्याला उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. आज पहिला दिवस आहे, पहिला दिवस नामाचं चिंतन सांगितलं जातं. या नियमानुसार संत तुकोबरायांचा नामपर अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे. पण नामपर अभंग घेण्याचं कारण हेच आहे, कारण संपूर्ण सप्ताहामध्ये नामचिंतनच केलं जातं. महाराज, काय केलं जातं? म्हणून या सप्ताहाला नामयज्ञ सोहळा म्हणतात. काय म्हणतात? नामयज्ञ सोहळा, हो की नाही? आपण अनेक प्रकारचे यज्ञ करतो, पण सप्ताह हा नामयज्ञ सोहळा असं या सप्ताहाला म्हटलं जातं. काय कर्म आहे सप्ताहामध्ये? सप्ताह बघा, आता गावागावी यात्रा चालल्यात, यात्रेमध्ये अनेक कार्यक्रम असतात. जर एखादा कार्यक्रम यात्रेमधला आपण लक्षात घेतला तर त्या कार्यक्रमाला अलोट गर्दी असते. किती असते? अलोट गर्दी असते. पण आज आपल्या गावामध्ये नामयज्ञ सोहळा आहे. आपण बघा, 100पेक्षा कमीच माणसं त्या ठिकाणी आहे का नाही? ज्या ठिकाणी विषय भोग आहेत त्या ठिकाणी मुंगळ्यांची रांग असते. जिथं गोडवा आहे त्या ठिकाणी मुंगळ्यांची रांग आहे. पण गोडवा चिरकाल टिकत नाही. गोडवा चिरकाल टिकत नाही. टिकतो का? टिकत नाही. मीठ खराब होत नाही, पण गोड पदार्थ खराब झाल्याशिवाय राहत नाही. या जीवनाला जे उपयुक्त आहेत ते जर घ्यायचं असेल तर ते संत विचारामध्ये आहेत. हे जीवन कल्याणकारी बनवायचं असेल तर त्यासाठी संत विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. काय सांगतात संत विचार? बघा, एक शुभाशीष सांगतो. सप्ताहामधलं कर्म सांगतात. काय सांगतात? हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम. हे हात पवित्र होतात. कशानं? दान धर्म केलेलं. हे कर्म सप्ताहामधले. पदम पवित्रम यदि तीर्थयात्रा. हे पाय पवित्र होतात. कशानं? तीर्थयात्रा केल्यानं. आता सप्ताहामध्ये तीर्थयात्रा म्हणाल तर सकाळी उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर या भगवंताच्या मंदिरात येऊन भगवंताचं दर्शन घेतलं आणि सप्ताहामध्ये काही कर्म केलं, तुमची तीर्थयात्रा पूर्ण झाली असं समजायचं. मुखम पवित्रम यदि नामघोषम. सर्वात महत्त्वाचं कर्म काय? हे मुख पवित्र करायचे. कशानं? भगवंताचं नामचिंतन घेऊन. कशानं करायचं? शिव्या देऊन. शिव्या देऊन मुख पवित्र होईल का? जेवढ्या आपण शिव्या देऊ का या मुखानं तेवढा डोक्याला सनिताप होईल. आणि डोक्याला सनिताप झाला की अंगाला ताप आल्याशिवाय राहत नाही. काय? अंगाला ताप आल्याशिवाय राहत नाही. सुभाषितकार सांगतात, मुखम पवित्रम यदि नामघोषम. या मुखानं भगवंताचं नामचिंतन केलं, परिणामी हे मुख पवित्र झालं. हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. हे हृदय पवित्र होणार आहे. कशानं होणार आहे? अंतकरणामध्ये भगवंताप्रती निष्ठा असेल तर हे हृदय पवित्र होणार आहे. आहे का निष्ठा? आहे का? सध्या सगळीकडे पाहिलं ना देवा महाराज, सगळीकडे निष्ठा निष्ठीच आहे. कुठंच निष्ठा नाही. का आहे निष्ठा? आहे का निष्ठा? कुठलंही सामाजिक क्षेत्र घ्या, परमार्थिक क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, कुठेही बघा निष्ठा निष्ठीच आहे. का आहे निष्ठा? निष्ठा नाही. पण सुभाषितकार सांगतात, जर अंतकरणामध्ये भगवंताप्रती निष्ठा असेल परिणामी हे हृदय पवित्र होणार आहे. मग ही 4 कर्म सांगितली. कोणती? भगवंताचं नामचिंतन,
भगवंताची सेवा, भगवंताच्या सेवेमध्ये केलेलं दान आणि भगवंताच्या प्रति निष्ठा, या 4 क्रिया जर सप्ताहामध्ये आपण केल्या तर परिणामी हा आपला सप्ताह सफल झाला किंवा यशस्वी झाला असं समजायचं. विठ्ठला या ठिकाणी संत तुकोबारा भगवंताचं नामचिंतन करायला सांगतात. आणि नामचिंतन हा विचार, तर एक विचार कसा घेतला की सार म्हणून विचार घेतला. जीवनामध्ये आपण अनेक वेळा विचार करतो. बघा, प्रत्येक माणसाकडे पाहिलं की माणसाच्या डोक्यामध्ये काही ना काही विचारचक्र चालू असतात का नसतात? काही ना काही विचारचक्र चालू असतात. नाही, मी तर म्हणेन प्रत्येक माणूस जरी स्वतःला स्वातंत्र्य समजत असला तरी तो पारतंत्र्यातच असतो. बघा, प्रत्येकावरती कोणाची ना कोणाची सत्ता असते, कोणाची ना कोणाची. महाराज, आम्ही एका ठिकाणी असंच गेलो कीर्तनासाठी, कीर्तनाला गेलो, बसलो, त्या ठिकाणी बसलो. पण आमच्या गाडीमध्ये जो ड्रायव्हर होता, मी बाजूला बसलो, तो ड्रायव्हिंग करत त्यांनी कशी गाडी नेली त्या ठिकाणी ते मला काही कळलंच नाही महाराज. आणि जाऊन मी त्या ठिकाणी बसलो. बसल्यानंतर मला कळनाच दिशा कुठे आहे, गाव कुठे आहे, काहीच कळना. मी बसलो, खाली बसलो. माझ्यासमोर 2 माणसं बसलेली होती. मी त्यांच्याकडे पाहिलं तर ते चिंतेने ग्रस्त दिसले मला. त्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजले होते. मग मी त्यांना म्हणलो, मला काय दिशा कळना, काय कळना, इथं कसं आलो ते पण कळना. मला सांगा, या ठिकाणची पूर्व दिशा कुणीकडे आहे? जयेंद्र महाराज, मी विचारलं, या ठिकाणची पूर्व दिशा कुणीकडे आहे? तर एकाला काय कळालं नाही, दुसऱ्याला जरा सुशिक्षित दिसला, चांगला दिसला. मी विचारलं, अहो महाराज, पूर्व दिशा कुणीकडे? मला पूर्व दिशा कळा नाही. त्यांनी माझ्याकडे थोड्या वेळ पाहिलं महाराज, थोड्या वेळ पाहिलं आणि मला म्हटलं, काय महाराज, सांगितले असते पण माझी पूर्व दिशा माझी बायको म्हणून ती असते. माझी बायको जी म्हणून ती पूर्व दिशा माझ्यासाठी असते, त्याच्यामुळं मला काय पूर्व दिशा सांगता येत नाही. म्हणजे अशी विचारी माणसं आहेत. कुठलाही विचार करत असताना मनावरती कोणाची ना कोणाची सत्ता असते. कुठलाही विचार करत असताना तो विचार पारतंत्र्यात असतो. पण अंतःकरणामध्ये जर भीती ठेवून आपण जर विचार करत असू तर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती प्रेम निर्माण होणार नाही आणि भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये येणार नाही. मग मुखामध्ये नामचिंतन येण्यासाठी भगवंताचं भजन करणं, भगवंताचं चिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं. विठ्ठला सतत माणूस कुठल्या ना कुठल्या चिंतेत ग्रासलेला असतो. प्रत्येकाच्या डोक्याला काही ना काही ताप असतो. प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतो. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या विचारात असतो. कारण प्रत्येक विचार मनुष्याचं खच्चीकरण केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक विचार मनुष्याला खाली खेचल्याशिवाय राहत नाही. पण एक विचार संत तुकोबारा सांगतात, भगवंताचं नामचिंतन हे तुम्हाला सात्विक बनवल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं नामचिंतन तुम्हाला सात्विक बनवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनाचं हितच आहे काय? भगवंताचं नामचिंतन. आपल्या जीवनाचं हित आहे भगवंताचं नामचिंतन करणं. आणि कसं शुद्ध अंतःकरण असेल, मन शुद्ध असेल, सात्विक विचार असतील तर परिणामी मुखातून भगवंताचं नामचिंतन आल्याशिवाय राहत नाही. पण आचरण शुद्ध पाहिजे, मन शुद्ध पाहिजे, विचार सात्विक पाहिजेत. आणि सात्विक विचार हाच आहे कोणता? ते भगवंताचं नामचिंतन. काय? भगवंताचं नामचिंतन आहे. बघा, समाजाकडे जर पाहिलं ना महाराज, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे त्याचे विचार शुद्ध राहतात, आचार शुद्ध राहतात, येणारी पिढीसुद्धा शुद्ध प्रतीची जन्माला आली, त्याची वाणी शुद्ध होते, त्याचा देह पवित्र होतो. काय होतं? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. बघा, एक जुनी कथा आहे पुराणातली, सगळ्याला माहिती आहे. एक राक्षस होता, हिरण्यकशिपू. माहिती आहे का? हिरण्यकशिपू राक्षस होता. पण पोटी संतान जी आलेली होती, ती संतान कोण होती? भक्त प्रल्हाद, हो की नाही? मग राक्षसाच्या पोटी भक्त प्रल्हादाने जन्म घ्यावा, विरोधाभास आहे. पण या ठिकाणी हिरण्यकशिपूचं अंतःकरण भगवंताच्या नामानं थोडंसं शुद्ध झालं होतं. एक कथा आहे अशी, सुरुवातीपासून असं
की हिरण्यकश्यपू तपश्चर्यासाठी घरातून निघाल्याबरोबर त्याची पत्नी, काय नाव तिचं माहिती आहे का? कयादू. म्हणजे तुम्हाला माहित नसलं की मला सांगायला बरं. हां, की तुम्हाला माहीत असलेल्या कथा जर मी सांगत बसलो तर म्हणतात काय तेच तेच सांगतोय, तेच तेच सांगतोय. आता 1 तास तर झाला कीर्तनाला, झाला ना, राहिला 1 तास. सुरुवात होती आपली 10 ते 12. आता काय झालंय 12 ते 4, बरोबर का? किती आपली वेळ संपलेली. मग मी कधी संपवलं तरी काय अडचण नाही. बघा, हिरण्यकशिपू एकदा तपश्चर्यासाठी निघालेला होता आणि निघालेला असताना त्याची पत्नी कयादू ही सात्विक होती. तिचा निरोप घेतला आणि हिरण्यकशिपू बाहेर निघाला. बाहेर पडल्याबरोबर एका रस्त्यावरती त्याला एक दगड दिसला आणि त्या दगडावरती नाव होतं. काय नाव? नारायण. लक्ष देत आहे सगळे? आता दिवस आहे, झोपायचं नाही कुणी. हा, हिरण्यकशिपू तपश्चर्या करण्यासाठी घराच्या बाहेर पडला. दगडावरती त्याला नारायण नाव दिसलं. नारायण नाव दिसल्याबरोबर हिरण्यकशिपू पाठीमागं फिरला. एखाद्या माणसाला रस्त्यावर जाताना एखादं मांजर आडवं गेलं की माणूस कसा गरकन माघारी फिरतो ना, तसा हिरण्यकशिपू माघारी फिरला. आता आजकाल महाराज मांजरं आडवी जात नाहीत. मांजरं आडवी गेली की कामं होतील, पण माणसं आडवी गेली की कामं होतील का नाही याची दाट शक्यता कमी. मांजरं आडवी जावेत, पण माणसं आडवी जाऊ नयेत ना. एखाद्याचं कल्याण जर होत असलं तर का माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि का वाटुळं होण्याची त्याच्या मनामध्ये म्हणजे तीव्र इच्छा होते त्याला, आणि समोरच्याचं वाटुळं हो असं त्याला मनोमन वाटतं. म्हणून माणसं कधी आडवी जाऊ नयेत. हिरण्यकशिपू रस्त्यावरून जात असताना नारायण नाव दिसलं. माणूस हिरण्यकशिपू माघारी फिरला. माघारी फिरल्याबरोबर पत्नी कयादूनं पाहिलं आणि विचारलं, नाथ, अहो तुम्ही 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी निघाले होता. किती वर्ष? 12 वर्ष जालिंदर महाराज. आता एक दिवस कीर्तनाकडे चाललो तर लगेच विचारते किती वाजता माघारी येणार. 12 वर्ष. पहिल्या मातोश्री तिच्या नवऱ्यांना परमिशन देत होत्या, परवानगी तपश्चर्यासाठी. आपल्याला कीर्तनाला 2 तास वेळ देत नाही, हो की नाही? 12 वर्ष तपश्चर्या करण्यासाठी निघाले हिरण्यकशिपू, पण नारायण नाव दिसलं. आता नारायण कोण? राक्षसाचा शत्रुष्ण. नाव पाहिलं आणि माघारी फिरला. पत्नीनं विचारलं, कयादूनं विचारलं, अहो नाथ, 12 वर्ष तुम्ही तपश्चर्या करण्यासाठी निघाला होता आणि माघारी फिरला, कारण काय? त्यावेळेस हिरण्यकशिपूनं सांगितलं, अगं तपश्चर्या करण्यासाठी निघालो होतो पण अपशकुन झाला. राक्षसांना देवाचं नाव दिसलं तरी अपशकुन होतो. म्हणजे आज ज्याला देवाविषयी आस्था नाही, देवाबद्दल प्रेम नाही, त्याला काय म्हणायचं ते तुमचं ठरवायचं. हिरण्यकशिपूला नारायण नाव दिसलं, अपशकुन वाटला. घरी आला आणि सांगितलं, रस्त्यावरती दगड होता आणि त्या दगडावरती माझ्या शत्रूचं नाव काय? नारायण. आणि नाव पाहिलं. आता माझी तपश्चर्या पूर्ण होणार नाही, मी माघारी आलो. मग कयादूनं देवाचं नाव ऐकलं. आता सात्विक कयादू भगवंताचं नाव ऐकल्याबरोबर अंतःकरणामध्ये अधिकच भाव उत्पन्न झाला. कारण आपल्या पतीच्या मुखामध्ये कधीच भगवंताचं नाव येत नाही आणि आज त्या पतीच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आलं. आनंद झाला आणि पुन्हा विचारला, अहो नाथ, तुम्ही माघारी का फिरला? कशामुळं विचारला असेल? अजून वधवून घ्यायचं होतं मुखातून नाव. पुन्हा वधवून घेतलं. अगं तुला सांगितलं की आताच दगडावरती नारायण नाव दिसलं, माझ्या शत्रूचं नाव, आणि अपशकुन झाला. मी परत आलो. आता मी दुसऱ्या दिवशी जाईन तपश्चर्या करण्यासाठी. पत्नी कयादूला पुन्हा आनंद झाला. पत्नी कयादू घरामध्ये गेली, पाण्याचा तांब्या भरून आणला. सात्विक होती. पती घराच्या समोर आल्याबरोबर पाण्यानं भरलेला तांब्या जी पत्नी घेऊन जाते तिला सात्विक पत्नी म्हणावं. ती पत्नी आली कयादू, तिला तांब्या भरून दिला आणि पुन्हा विचारलं. पाण्याचा तांब्या पिल्यानंतर पुन्हा विचारलं, अहो नाथ, माघारी आलात? पुन्हा त्याची आठी सरकली. आता तीनदा सांगायचं आलं. सांगितलं ना, त्या दगडावरती नारायण नाव होतं. पुन्हा घरामध्ये घेतले, आले दोघं, बसले, गप्पा मारत बसले. पुन्हा पत्नी कयादू हिरण्यकशिपूला तोच प्रश्न विचारायची. का विचारत असेल तर आपल्या पतीच्या मुखातून तिला भगवंताचं नामचिंतन वधवून घ्यायचं होतं. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, अनेक वेळा पत्नी कयादूनं राक्षसाच्या म्हणजे हिरण्यकशिपूच्या मुखातून नारायण हे नाव वधवून घेतलं.
चांगली आवडीची भाजी केली, पंचपक्वानाचं जेवण बनवलं, संध्याकाळी यथेच्छ जेवण केलं आणि पुन्हा एकदा विचारलं, नाथ शयन कक्षामध्ये, नाथ तुम्ही परत आला तो, आज तुम्हाला तपश्चर्या करण्यासाठी जायचं होतं. पत्नी कयादूला हिरण्यकशिपूनं पुन्हा सांगितलं, अगं गेलो असतो, पण त्या दगडावरती नारायण नाव होतं आणि नारायण माझ्या शत्रूचं नाव, नारायण नाव मला आवडत नाही. असं एक वेळा नाही, अनेक वेळा नारायण नाव वधून घेतलं. बघा, हरी बोला देता हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला खाता हरी बोला गाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला. एकनाथ महाराजांचं वाक्य वचन आहे. कशाही प्रकारे तुम्ही हरी जर बोलात, भगवंताचं नामचिंतन घेतलं, तर तुम्हाला ते फळ तुमच्या पदरात, नामाचं फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. आपण आपला पाय विस्तवावरती टाकला, विस्तव आपल्याला भाजणार आहे, विस्तव आपल्याला भाजणार आहे. आपला पाय विस्तवावरती टाकल्याबरोबर विस्तव भाजणार आहे. आपला पाय मुद्दाम होऊन विस्तवावरती आपण टाकलेला पाय भाजला आणि चुकून पाय आपला विस्तवावरती पडला, आता विस्तव भाजणारच आहे. तसं भगवंताचं नाम कसंही घ्या, त्या भगवंताच्या नामाचं फळ तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. हिरण्यकशिपूनं भगवंताचं नाव तिरस्कारानं घेतलं होतं, तरीही भगवंताचा जो नामचिंतनाचा जो योग आहे, फळ आहे, त्याच्या हिरण्यकशिपूच्या पदरात पडलं महाराज. सात्विक पत्नी कयादू आणि हिरण्यकशिपू राक्षस कुळातील, तरीही त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताप्रती प्रेम निर्माण झालं, फक्त नामानं निर्माण झालं. दोघं त्या रात्री एकत्रित आले. परिणाम काय झाला, तर हिरण्यकशिपूच्या पोटी, पत्नी कयादूच्या पोटी सत्वरे उच्चारे प्रल्हादी बिंबाला, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता. भगवंतानं प्रसाद दिला. सात्विक पुत्र प्रल्हाद हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला आला. नामाचं फळ आहे. मग भगवंताचं नाम कसंही घ्या. राक्षस कुळामध्ये भगवंताचं नामचिंतन जर घेत असतील, तर मनुष्याच्या जन्मामध्ये भगवंताचं नामचिंतन घ्यायला काय हरकत आहे. राक्षस कुळामध्ये भगवंताच्या नामाचं फळ मिळालं राक्षसाला, हिरण्यकशिपूला, मग आपल्याला फळ मिळणार नाही का? मिळणार आहे. म्हणून संत तुकोबराय आपल्या जीवनामधले जेवढे काही विचार आहेत, त्या विचारामधला सर्वोत्कृष्ट विचार कोणता विचार सांगतात? अभंगाच्या पहिल्या चरणात, सारा सारा विचार करा उठा उठी, सारा सारा विचार करा उठा उठी, सारा सारा विचार करा उठा उठे, सारा सारा विचार करा उठा उठे. नाम जरा कंठी विठोबाचे, नाम जरा कंठी विठोबाचे, नाम जरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. सारा सार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. संत तुकोबरे सांगतात, भगवंताचं नामचिंतन घ्या. आपल्या जीवनामधले जेवढे काही विचार आहेत, ते विचार लक्षात घ्या आणि त्या विचारामधील सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. बघा, 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना प्रत्येक योनीमध्ये आपल्याला संघर्ष करावा लागला. अनेक वेळा आपल्याला दुःखच भोगावं लागलं. मग दुःख भोगत असताना हा जीव भगवंताला प्रार्थना करतो, देवा फक्त तुझं नामचिंतन घ्यायचं आहे. मग देवाने ही प्रार्थना ऐकली आणि आपल्याला मनुष्य जन्म धारण करायला लावला, किंवा मनुष्यानं प्रसाद दिला. काय दिला? तर आपल्याला हा जीव, हा देह मिळाला. मग या देहाचं जर कल्याण करायचं असेल, तर संतांचा उपदेश जीवनात जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, दयाचे
जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताचं नामचिंतन घ्याल तर सात्विक जीवन बनल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये जेवढे काही सत्व गुण आहेत, जीवनामध्ये येणारी दैवी संपत्ती जी आहे ती फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये येते. मग भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, जे दोष होतात हातून त्यावेळेस आपण भगवंताला विसरलेलो असतो. भगवंताला विसरलेला असतो, कारण कर्म करत असताना भगवंताचं नामचिंतन मुखात असेल तर हातातून आपल्या सत्कर्म होतील, आणि भगवंताचं नामचिंतन जर आपल्या मुखात नसेल तर कुकर्म झाल्याशिवाय राहत नाहीत. अर्थात जर पाप करत असू आपण पाप करत असू तर आपण भगवंताला विसरलेलो असेल, भगवंताला विसरलेलो असेल. कारण पाप कर्म करत असताना कोण करतं पाप कर्म? जो भगवंताला भीतच नाही, ज्याला देवाची भीतीच नाही, अशीच माणसं पाप करतात. मग अंतकरणामध्ये विवेक बुद्धी जर आणायची असेल तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, माऊली ज्ञानोबरांची एक ओवी, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीची. सात्विक जीवन, संतत्व पद मिळवायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. या जीवनामध्ये प्रत्येक जणानं भगवंताचं नामचिंतन घेतलं, संत पदवी मिळवली. बघा, एक श्रीमद भागवतामध्ये एक कथा येते. त्या कथेमध्ये 8वा स्कंद वाचनात जर आला असेल कुणाच्या, तर त्या 8व्या स्कंदामध्ये एक कथा येते. त्या कथेमध्ये भगवंताचं नामचिंतन घेतलं एका जीवानं. कोणत्या जीवानं? मनुष्य जीवानं नाही घेतलं. हत्ती, गजेंद्राची कथा माहिती आहे सगळ्यांना. गजेंद्र, त्या गजेंद्रानं म्हणजे अर्थ हत्तीनं भगवंताचं नामचिंतन घेतलं, जीवनाचा उद्धार करून घेतला. काय सांगितलं? गजेंद्र तो हस्तू सहस्त्र वर्षू जळा माझी नक्र पिढीला अशी. नक्र म्हणजे काय? मगर. एका पर्वताच्या पायथ्याशी सुंदर तलाव होता. उन्हाळ्याचे दिवस होते. कशाचे? आता थंडीचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत. ऊन पण लागते सगळ्यांना. आता लगेच कीर्तन संपवायचं आपल्याला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हत्ती त्याचे सर्व नातलग एक जलक्रीडा खेळत होते. सर्व नातलग, आत्या, आई, आजी, आजोबा, पंजोबा, बहीण, भाऊ सगळे त्या तलावामध्ये जलक्रीडा खेळत असताना एकदम त्यांच्या आनंदामध्ये विरजन पडलं. काय झालं? त्या तलावामध्ये राहत असलेला नक्र म्हणजे राहत असलेली मगर, त्या मगरीनं हत्तीचा पाय असा पकडला. कसा? कात्रीत कडबा कापायची जी कात्री असते का, त्या कात्रीमध्ये कडबा कसा सापडतो, अशा प्रकारे त्या गजेंद्राचा पाय त्या मगरीच्या तावडीमध्ये सापडला. अत्यंत दुःख, मरण, यातना त्याला झाला. मग काय? आईला बोलवलं, वडिलांना बोलवलं, भावाला बोलवलं, बहिणीला बोलवलं, जेवढे काय भावकी होती भावकीला बोलवलं. हत्तीला पण भावकी असते बरं का, असते. हां, अख्खी भावकी बोलवली, सगळेजण आले. आणि काय परत त्या मगरीसोबत या गजेंद्राचं युद्ध चालू झालं. एक नाही, दोन नाही, अनेक वर्ष असं युद्ध चालू झालं की घनघोर युद्ध. एक मगर आणि इकडं अनेक हत्ती, पण ती मगर काय हटली नाही, पाय सुटला नाही. विचार केला सगळ्या मगरींनी, त्या हत्तींना, की आता हा असा तसा मरून जाणार आहे. काय मरून जाणार? मग उगाच आपला वेळ का वाया घालवायचा? हा संकटात पडलाय, आता याला मदत करायची कशाला? उगाच हा पडलाय संकटामध्ये, त्याचं तू निस्तारून घेईल. चला आपलं. बघा, ज्यावेळेस माणूस संकटात पडतो त्यावेळेस जवळची माणसं कधीच सहकार्य करत नाही. करतात का? नाहीत. जी संकटात सापडलेली माणसं असतात त्यांनी लक्षात घ्यायचं की संकटामध्ये जवळची माणसं कधीच येत नाहीत, आणि जवळची माणसं नाही आली की हेच सर्वात मोठं दुःख असतं. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये जो मनुष्य सर्वांना आपलं आपलं मानतो आणि आपलीच माणसं ज्यावेळेस आपल्याला सहकार्य करत नाहीत, हे आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख. कारण प्रत्येक वेळी त्यांना आपण आपलं आपलं मानतो. आपली परिस्थिती चांगली असेल त्यावेळेस तर त्यांच्या पोटात लय दुखतं आपल्या माणसाच्या. म्हणून आपली माणसं आपल्याला कधीच सहकार्य करत नाहीत. गजेंद्र त्या हत्ती त्या नकराच्या तावडीत सापडला, आणि सापडल्याबरोबर सगळ्या नातलगांना त्याची
साथ सोडली, सगळे निघून गेले, एकही जवळ राहिलं नाही. रडकुंडीला आला, रडायला लागला. दावा केला भगवंताचा. हत्तीला वाईट वाटलं की ज्यांना आपण आयुष्यभर आपलं म्हटलो, आपण जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांना आपलं म्हटलं, ज्यांच्यासाठी आपण आयुष्य खर्च केलं, त्यांनी आपली साथ सोडली. त्यांनी आपली साथ सोडली. अत्यंत दुःख झालं. सुहृदयी सांडले, कोणी नाही साह्य, अंती वाट पाहे विठो तुझी. शेवटचाच प्रमाण, शेवटचं त्याला पर्याय आठवला. काय तर आता या जीवनामध्ये कोणीच आपलं नाही. आता आपलं कोण आहे? तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून. बघा, जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख होतं महाराज, जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते, त्यावेळेस आपली माणसं ज्यावेळेस दूर होतात, त्यावेळेस त्या भगवंताचा धावा केला तर नक्कीच मार्ग सापडल्याशिवाय राहत नाही. तदनुसार त्या हत्तीनं, त्या गजेंद्रानं भगवंताचा धावा केला. काय केलं? या जगामध्ये, या विश्वामध्ये माझी हाक ज्याला ऐकू जात असेल, जो हा जगाचा निर्माता आहे, जो जगनायक आहे, त्यांनी माझी हाक ऐकावी आणि मला या संकटातून सोडून टाकावं. हत्तीनं त्या सरोवरातील एक कमळाचं फूल तोडलं आणि भिरकवलं. कमळाचं फूल भिरकवलं. लक्ष्मीपती आणि लक्ष्मी भोजन करत असताना जेवणाच्या ताटासमोर भगवंताच्या ते कमळाचं फूल पडलं. कमळाचं फूल पडलं. भगवंताच्या लक्षात आलं की आपला एखादा भक्त नक्कीच अडचणीत आहे. एक हात जेवणाच्या घासाकडे गेला होता, हातात घास होता, तो घास तोंडापर्यंत गेला होता भगवंताच्या. पण भक्त संकटात आहे हे लक्षात येताच तोंडात जाणारा घास भगवंतानं ताटामध्ये ठेवला आणि गरुडावरती विराजमान झाले आणि थेट त्या सरोवराकडे धाव घेतली. कारण ज्यावेळेस भगवंत आपल्या भक्ताची काळजी करत असतो आणि भक्त ज्यावेळेस अडचणीत असतो, त्यावेळेस भगवंत कुणाचीही पर्वा करत नाही. तो भक्ताच्या दिशेने धाव घेत असतो. जेवत्या ताटावरून भगवंत उठले, गरुडावरती बसले आणि हत्तीच्या दिशेने धावू लागले. गरुडाचा वेग कमी पडू लागला. भगवंतानं गरुडावरून खाली उडी घेतली आणि स्वतःच्या वेगानं त्या सरोवराजवळ जाऊन पोचले. त्या गजेंद्राला नकराच्या तावडीतून सोडवलं आणि त्या गजेंद्राला मोक्ष प्राप्त करून दिला. बघा, जीवनामध्ये त्या हत्तीनं भगवंताचा धावा केला, भगवंताचं नामचिंतन केलं, परिणाम त्या हत्तीला मोक्ष प्राप्त झाला. आपण तर माणूस आहे, आपण भगवंताचं नामचिंतन घ्यायला पाहिजे. आपण जर भगवंताचं नामचिंतन घेऊ तर जीवनामधली येणारी सगळी समस्या निघून जातील. बघा, प्रपंच करत असताना जर परमार्थाची जोड असेल ना महाराज, तर प्रपंचही सुखकारक होत असतो का नाही होत? प्रपंचही सुखकारक होत असतो. जात्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. जातं का नाही माहीत? घरात आपण ते दळण दळतो ते जात. आता जातं नाही राहिलं, मिक्सर आला. जात्याचा खालचा पाळा स्थिर असतो आणि वरचा पाळा फिरत असतो. खालचा पाळा स्थिर असल्या कारणानं आणि वरचा पाळा फिरत असल्याच्या कारणानं आतमध्ये आपण जे धान्य टाकतो त्या धान्याचं पीठ होतं. तदनुसार जीवनामध्ये आपल्या जीवनाचा पाया देखील जर परमार्थयुक्त असला, परमार्थ आपल्या पायाला, जीवनाच्या पायाला परमार्थाची सांगड असेल, तर प्रपंचरूपी वरचा पाळा किती जरी फिरला, प्रपंचरूपी वरचा पाळा किती जरी फिरला, आतमध्ये समस्या येतील, आतमध्ये दुःख येईल, आतमध्ये कष्ट येईल, आतमध्ये पीडा येईल. परमार्थरूपी पाया स्थिर असेल आणि प्रपंचरूपी पाळा कितीही फिरला, येणारी संकट आपोआप दूर होतात. पण या जीवनाला सांगड परमार्थाची असायला हवी, अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संत तुकोबराय सांगतात की या जीवनाला समस्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? संत तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तयाच्या चिंतने निर्झर रंगले, तयाच्या चिंतने निर्झर रंगटा,
चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. संत तुकोबाराय सांगतात की त्या भगवंताचं नामचिंतन घेतलं की तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रसंग येऊ देत, कितीही संकट येऊ देत. बघा, संकट आली की भगवंत येऊन काय तुमची संकट सारली करणार नाही. पण भगवंत काय करतील, भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही घ्याल तर त्या संकटातून पार होण्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन प्रत्येक गोष्टीला सामर्थ्य देतं, प्रत्येक गोष्टीला सामर्थ्य देतं. बघा, एका आर्य चाणक्याची एक श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये जीवन जगावं कसं, भगवंताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य काय आणि आपलं आचरण कसं असावं हे आर्य चाणक्य सांगतात. आर्य चाणक्याची श्लोक आहे, उद्योगे नास्ती दारिद्र्यम जपतो नास्ती पातकम मौनेन कलहो नास्ती नास्ती जागृतो भयम. हे 4 गोष्टी सांगतात. कारण या भवसागरातून तरुण जायचं असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत, अत्यंत आवश्यक आहेत. पहिली गोष्ट आर्य चाणक्य सांगतात, जीवन जगत असताना मनुष्यानं कुठल्या ना कुठल्या प्रकारचा उद्योग करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, उद्योग करायला पाहिजे. निष्क्रिय माणसाचं जीवनच नाही महाराज. माणूस जन्माला आला, जन्माला येऊन माणूस जर निष्क्रिय राहत असेल तर त्याचं काही खरंच नाही. म्हणून प्रत्येक माणसानं जन्माला आल्याबरोबर जर सुंदर जीवन जगायचं असेल त्याला तर काही ना काही त्यांनी उद्योगधंदा करायला पाहिजे, काही ना काही उद्योग करायला पाहिजे. एखादा तरुण माणूस जर उद्योग करत नसेल तर त्याला समाजामध्ये अजिबात किंमत राहत नाही. पहिली गोष्ट, मनुष्यानं कुठल्या ना कुठल्या प्रकारचा उद्योग केला पाहिजे. दुसरी गोष्ट आर्य चाणक्य सांगतात, जपतो नास्ती पातकम. या जीवनामध्ये मनुष्याच्या हातून कळत नकळत पाप होतात, मनुष्याच्या हातून कळत नकळत पाप होत असतात. हे पाप जर घालवायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन अत्यंत आवश्यक आहे. बघा, जीवन जगत असताना मनुष्य अनेक वेळा पुण्य करत असेल तर त्याच्याकडून कधी ना कधी चुकून पाप घडतं, कधी ना कधी चुकून त्याच्याकडून पाप घडतं. आणि याच्या विरुद्ध जर एखादा मनुष्य पाप करत असेल, अनेक वेळा पाप करत असेल तर त्याच्याकडून अनेक वेळा पुण्य घडल्याशिवाय राहत नाही. कारण नकळत त्याच्याकडून पुण्य घडत असतं. पाप करणाऱ्या मनुष्याकडून पण पुण्य घडत असतं आणि पुण्य करणाऱ्या मनुष्याकडून कधी कधी पाप घडत असतं. मग पाप पुण्याच्या या खेळामध्ये जर भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असेल, भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये असेल तर आपल्या जीवनातलं पाप नाहीसं करण्याचं काम हे नाम करतं. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आर्य चाणक्य सांगतात, मौनेन कलहो नास्ती, मौनेन कलहो नास्ती. बघा, जर मौन पाळलं तर परमार्थ यशस्वी होणार आहे. परमार्थामध्ये मौन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रपंचामध्ये देखील मौन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रपंचामध्ये बघा, शब्द हे शस्त्र आहात. अम्मागरीद शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने जतन करू. तुकोबारायांचं प्रमाण आहे. शब्द हे शस्त्र आहे. शब्दानं मोठमोठाली युद्ध घडतात आणि मोठमोठाली युद्ध संपतात. कशानं? शब्दानं. मग प्रपंच करत असताना आपणही शब्दावरती आवर घालणं, म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी संवाद करणं आवश्यकच आहे. पण नको त्या ठिकाणी तुम्ही शब्द जर बाहेर पडत असाल तर तुमच्या शब्दानं देखील समोरच्याच्या अंतःकरणावरती घाव झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून शब्द हे शस्त्र आहेत. शब्दानं भांडणं होतात. ही भांडणं जर मिटवायची असतील तर मौन पाळणं अत्यंत गरजेचं आहे. ही तिसरी गोष्ट आर्य चाणक्य सांगतात. चौथी गोष्ट, जाग्रतो नास्ती भयम. अंतःकरणामध्ये जे भय आहे ते आपलं स्वतःचं अस्तित्व आपण जर ओळखलं, जागं राहिलं, आपुलिया हिता जो असे जागता, संत तुकोबाराय म्हणतात. जर आपल्या हितासाठी आपण जागृत राहिलं तर अंतःकरणामधील भय नष्ट होणार आहे. आपण स्वतःला ओळखलं की आपल्या अंतःकरणामधलं भय नष्ट होतं. आपली किंमत आपल्यालाच माहीत नसती किंवा आपण कोणत्या लायकीचे आहोत. आपल्या साध्या भाषेत बोलायचं म्हणजे आपली काय लायकी आहे ही जर आपल्याला कळालं तर महाराज जीवनामध्ये समाधान आल्याशिवाय राहत नाही. आपली पात्रता नसताना आपण जर एखादी गोष्ट करायला गेलो तर त्या ठिकाणी नक्कीच फसगत झाल्याशिवाय राहत नाही. पहिलीच्या धड्यामध्ये
एक गोष्ट होती. एक डबक होतं, बारकं डबकं, आणि त्या डबक्यामध्ये बेडूक होतं. त्या बेडकानं पाणी पिण्यासाठी आलेल्या बैलाकडं पाहिलं आणि त्यानं विचार केला, एवढा मोठा बैल आहे, मग मीच का असं लहान, मग मला पण बैला एवढं व्हायचं. मग त्यानं काय केलं, स्वतःचं अंग फुगवायला चालू केलं. इतकं फुगवलं की तो बेडूक फटकन फुटून गेला. म्हणजे त्याची लायकी त्याला माहीत नव्हती. तो बैल झाला नाही, पण मरण पावला. त्याला मरण ओढवून घेतलं त्यानं. मग माऊली ज्ञानोबांचं प्रमाणे मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. स्वतःचं अस्तित्व स्वतःला माहीत असायला पाहिजे. माझा विचार मला पाहिजे, मी कोण आहे याचं गणित मला पाहिजे, माहीत पाहिजे. त्यावेळेस आपल्याला अंतःकरणातील भय आपलं निघून जातं आणि जगणं सोपं जातं. मग तुकोबाराय हेच सांगतात की मनुष्य जन्माला आपण जर आलेलो आहोत तर आपलं नित्य कर्म काय, आपण काय करायला पाहिजे, आपल्या हिताचं काय आहे, संत तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. जन्मोनिया कुळे जन्मोनिया कुळे जन्मोनिया कुळे कुळते पुणे जन्मोनिया कुळे जन्मोनिया कुळे जन्मोनिया कुळे वाचे स्मरा राम जन्मनिया गुडे जन्मनिया गुडे जन्मनिया गुडे वाचे स्मरे राम जन्मनिया गुडे जन्मनिया गुडे जन्मनिया गुडे वाचे स्मरे राम तारी हाची नेम अहरणीशी तारी हाची नेम अहरणीशी तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्षेध संकट तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्षेध संकट अनरी हाची नेम हरणीशी कथाची नेम हरणीशी दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने निर्जल संकट जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नियम अहरणीचे. संत तुकोबाराय 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. कोणाच्या कुळात जन्म घेतला आपण, कोणाच्या, मनुष्याच्या कुळामध्ये आपण जन्म घेतला. मग कर्तव्य काय, तर अहर्निशी म्हणजे आणि दिवस आणि रात्र दोन्हीही प्रहरी त्या भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे. मनुष्याच्या कुळामध्ये जन्म घेतलाय म्हणून नामचिंतन करायला पाहिजे. पशुच्या कुळामध्ये जन्म घेतला असता तर गाढव म्हणते का भगवंताचं नाम घेते का, घेतय का, घेतय का, कुत्रा मांजर नाही घेता येत. याच देही घडे देवाचे भजन 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 याची 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 देही घडे देवाचे भजन याच देही घडे याच देही घडे याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन
सात्विक हे ज्ञान नाही कोटे. काय? याची देही घडे देवाचे भजन. देवाचं भजन फक्त मनुष्य जन्मामध्येच घडत असतं. पशुच्या योनीमध्ये जन्माला आल्यानंतर देवाचं भजन घडणार नाही. कारण ज्या ठिकाणी भगवंताचं भजन होईल महाराज, त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे. बघा, श्रद्धेनं भगवंताचं भजन करायला, श्रद्धेनं भगवंताला आळवाल, त्या ठिकाणी भगवंत आहे. कीर्तन, कथा आणि प्रवचन या ठिकाणी भगवंताच्या कथा, भगवंताचं भजन, भगवंताचं गुणगान गायलं जातं. परिणामी भगवंताचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. म्हणूनच कथा कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये बसत असताना श्रद्धेनं बसायचं. पुढं दगड जरी उभा असला ना महाराज, तरी देवाचं भजन केल्याबगैर राहायचं नाही. कारण कीर्तनामध्ये भगवंत स्वतः उभा असतो. माऊली ज्ञानोबरांचं एक प्रमाण आहे, ववी आहे, तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानू बिंबीही न दिसे, वरी योगियांची माणसे उमरडोणी जाय. बघा, वैकुंठामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही. आपण माणूस मेल्यावर त्याच्या पुढे वैकुंठवाशी नाव टाकतो, पण ते चुकीचं आहे. वैकुंठामध्ये भगवंत नाहीच. भगवंत कुठे आहे? बघा, तुकोबारांचं एक प्रमाण आहे, शुद्ध बीजापोटी जी सात्विक माणसं आहेत त्यांच्या पोटी येणारी पिढी ही सात्विक जन्मल्याशिवाय राहत नाही. सात्विक जन्मल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, लबाड, चोरटी, करंटी अशी जर पिढी जन्माला येत असेल तर त्यांच्या जुन्या माणसांचा विचार जर केला तर ती काही सात्विक पिढी नव्हती, ती ही त्याच प्रकारची पिढी होती महाराज. दारुड्याच्या पोटी जन्माला येणारा मूल, प्रत्येक दारुड्याला असं वाटत नसतं की माझ्या मुलानं दारू प्यावी, का वाटतं? प्रत्येक दारू पिऊन माणूस आपल्या मुलांचा विचार करत असताना त्याला वाटत असतं की माझ्या मुलानं कलेक्टर व्हावं, माझ्या मुलानं गुरुजी व्हावं, माझ्या मुलानं पोलीस व्हावं. पण दारुडा अजिबात होऊ नये. दारुड्यालाही हे कळतं पण वळत नाही. जन्माला येणारी पिढी जर सात्विक स्वरूपाची असेल तर त्याचं कुळ हे सात्विकच असलं पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुळाहून बीज काढले, मग ते निर्वाळीले भूमी पेरिले, तरी ते सांडी बिखुरी गेले. मनोय काही एक माऊली ज्ञानोबांची ववी आहे. जर शुद्ध बीज असेल आणि मशागत केलेल्या भूमीमध्ये बीज पेरलं तर ते पेरलेलं बीज जसं शुद्ध स्वरूपाचं आहे, येणारं पीक देखील कसं येणार आहे? शुद्धच येणार आहे. जर तुम्ही शुद्ध बीज पेरलं असेल तर त्या ठिकाणी अशुद्ध स्वरूपाचं पीक येणार नाही, तर शुद्धच येणार आहे. म्हणून जगण्याला अध्यात्माची जोड, आपल्या जीवनाला परमार्थाची सांगड असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या घरामध्ये सात्विक विचार आहेत त्या घरात जन्माला येणारी पिढी सात्विक स्वरूपाचीच येणार आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बघा, मित्र जरी जोडायचे असतील तरी मित्र सात्विकच असावेत. जर भजन्यांनी दारुड्यासोबत जर मैत्री केली तर भजनी दारू प्यायला लागतील का नाही? 100%. मग सांगड ही सात्विक पाहिजे. मग तुकोबाराय सांगतात, जर एका पिढीनं भगवंताचं नामचिंतन घेतलं तर त्याची एक पिढी नाही, 2 पिढी नाही, कोट्यावधी पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरणामध्ये पहिल्या दिवसाची अवघड सेवा, अवघडच म्हणावी तुमच्यासमोर. कसे आहेत तुम्ही? सगळे सज्ञान आहेत, सात्विक आहेत, ज्ञानी आहेत. तुम्ही सगळे मला ओळखता. मी काय लांबचा नाही, मी तुम्हाला रोज दिसतो. तुम्ही आनाळ्याच्या स्टँडवरती आला की माझा चेहरा पाहिल्याशिवाय तुम्ही जाणार नाहीत. अशा फ्रंट साईडला मी बसलेलो असतो. त्याच्यामुळं तुमच्यासमोर मी ज्ञान देणं, एवढा मोठा मी कीर्तनकार नाही, तरीही तुमच्या प्रेमासाठी या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. सारासार विचार करा, उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट. घोळ झालता पहिल्यांदाच. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाचेस मरे राम, धरी हाची नेम अहर्निसी, तुका मने कोटी कुळी ती पुनीत,
भावे गाता गीत विठोबाचे या 4 चरणाच्या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. 4 चरणाचा भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुमच्या शंका निघल्या असतील असं मला वाटतं. जर नसतील शंका, राहिल्या असतील काही शंका, तर जालिंदर महाराज आहेत या ठिकाणी. 8 दिवस कीर्तनं होणार आहेत. किती आता 14 कीर्तनं राहिली. एकूण 15 कीर्तनं, त्यातलं पहिलं कीर्तन झालं. आता 14 कीर्तनं राहिली. 14 कीर्तनामधून तुमच्या मनातल्या अध्यात्माच्या सगळ्या शंका निघणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं हे गाव सात्विक स्वरूपाचं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जन्मामध्ये कितीही धन दौलत येईल, संपत्ती येईल, पण विचार येतील हे सांगता येत नाही. विचार हे संतांच्या संगतीने येत असतात. सप्ताहामध्ये, कथेमध्ये, नामचिंतनामध्ये संतांचे विचार नक्कीच येत असतात. म्हणून ही एक सुंदर पर्वणी या वाला गावाला मिळालेली आहे. 33वं वर्ष या सप्त्याचं. कितवं? 33वं. आनळा गावामध्ये एक वेळ झालता, वालामध्ये मला वाटतं दुसऱ्यांदा आहे, पहिल्यांदाच आहे. हां, पहिल्यांदा हा सप्ताह आहे. जीवनाचं सोनं करायचं असेल तर सुंदर आचरण करा. या सप्ताहामध्ये सात्विक कर्म करा. पट्टी द्यायचं विसरू नका. तेही धनदान आहे. धनदान, अन्नदान आणि श्रमदान हे 3 दान या सप्ताहामध्ये द्या. जीवनाचं नक्कीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जन्मामध्ये धन कमवत असताना, धन कमवणं पाप नाही, पण धन कमवत असताना भगवंताचं नामचिंतन विसरणं हे खऱ्या अर्थानं पाप आहे. मग या ठिकाणी तुम्ही धन कमवत असाल आणि या ठिकाणी जर येत नसाल तर ते तुमच्या जीवनातलं सर्वात मोठं पाप असेल. म्हणून या सप्ताहामध्ये सगळ्यांनी यायचं आहे. आपलं धनदान, श्रमदान आणि कोणतं दान अजून? अन्नदान करायला विसरू नका. या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि सेवेचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. आ भोले ने गुरु विठी वाकुळे करा क्षमा पराध